थँक यू लॉर्ड, थँक यू फादर. देवा तू महान परमेश्वर आहे. देवा तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो पित्या. आणि देवा तू आज आम्हाला शिकवणार आहे पित्या. कारण देवा आम्हा प्रत्येकाची इच्छा आहे की आमची आध्यात्मिक उन्नती व्हावी. मग प्रभू ही उन्नती कशी होईल? कारण देवा पुष्कळदा आम्ही ठरवतो पित्या का आम्हाला आत्म्यात वाढायचं, तुझी सेवा करायची प्रभू. पण अनेकदा परमेश्वर असे अडखळे येतात का पुढे आम्ही मागं राहून जातो पित्या. परमेश्वर तू आज आम्हाला शिकव कशा प्रकारे प्रभू शिष्यांद्वारे आध्यात्मिक क्रांती आली पित्या. परमेश्वर आम्हाला तो अनुग्रह दे. आम्हाला वाढायचं आहे, आम्हाला आत्मे जिंकायची आहेत. आम्ही परमेश्वर या कोरोनाच्या काळात म्हणलो का प्रभू आम्हाला एक संधी दे, आणि देवा तू संधी दिली पित्या. मग प्रभू आम्हाला धावायचं आहे. पण अनेकदा परमेश्वर असे काही आव्हानं येतात का पुन्हा आम्ही त्याच ठिकाणावर राहतो. मग कशा प्रकारे परमेश्वर आम्ही अजून वाढू पित्या, अजून आम्ही आत्मे जिंकू पित्या. या आव्हानाला आम्ही कसे मात देऊ प्रभू तू आम्हाला शिकव. आणि आमचा विश्वास आहे पवित्र आत्मा तुझ्या वाटण्याद्वारे असतो आम्हाला मार्गदर्शन करल, जेणेकरून आम्हाला कळल का मला नेमकं कोणत्या बाबतीत स्वतःला भक्कम करायचं आहे. आणि प्रभू मी माझ्या जीवनातून तुला अधिक गौरव देणार. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो या संदर्भाने आहे का शिष्यांद्वारे आध्यात्मिक क्रांती कशा प्रकारे आली. प्रेज द लॉर्ड. शिष्यांद्वारे कोणती क्रांती आली? आध्यात्मिक क्रांती. आणि त्यांना बळ कुठून मिळालं? आणि परमेश्वर हे आम्हाला शिकवल, कारण ज्याप्रमाणे परमेश्वराने शिष्यांचा उपयोग केला, त्यांना बळ दिलं. आज प्रभूची इच्छा आहे का ते कार्य अजून पुढे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येकजण ही प्रार्थना करतो का देवा माझा आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि माझा काय व्हावा? उपयोग व्हावा. परंतु अनेकदा आपल्या लाईफमध्ये खूप आव्हान येतात, खूप संकट येतात. आणि मग जो निश्चय करतो आपण देवासाठी जगण्याचा, देवाचं कार्य करण्याचा, ते त्याच ठिकाणी राहून जातं. कारण पुन्हा आपण आपल्या समस्यामध्ये काय होतो? गुरफटून जातो. परंतु परमेश्वर आज आम्हाला शिकवल का कशा प्रकारे शिष्य तयार झाले, कशा प्रकारे त्यांनी आव्हानाला मात दिली आणि त्यांना बळ कुठून मिळायचं. प्रेज द लॉर्ड. ते पण मनुष्य होते. कसे होते? आपल्यासारखे होते. पण त्यांच्या लाईफमध्ये पण आव्हान होते. पण त्या सर्वांनी मात दिली. काय दिली? मात दिली. त्या गोष्टींवर त्यांनी ओव्हरकम केलं आणि प्रभूचं राज्य वाढवलं. मग आज परमेश्वर आम्हाला शिकवल कशा प्रकारे या गोष्टींवर आपण मात देऊ शकतो आणि प्रभूचं राज्य वाढवू शकतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वाचूया आपण प्रेषितांचे कृत्य अध्याय 4 आणि त्याचं 1 आणि 2 वचन. मी तुम्हासाठी वचन वाचतो. इव्हन जे गुगल मीटवर आहे. प्रेषितांचे कृत्य अध्याय 4 आणि त्याचं 1 आणि 2 हे 2 वचन या ठिकाणी आपण वाचूया. इथे या प्रकारे लिहिलं आहे. आणि त्या लोकांशी बोलत असता याजक व मंदिराचे सरदार व सदुकी हे त्यांच्यावर चालून आले, कारण ते लोकांस शिकवित होते व येशूमध्ये मेलेल्यांचे पुन्हा उठणे होईल असे उघडपणे सांगत होते. म्हणून त्यांना फार वाईट वाटले. प्रेज द लॉर्ड. मी या ठिकाणी काही संदर्भ घेतोय. हे कळावं का शिष्यांच्या जीवनामध्ये आव्हान होते. काय होते? आव्हान होते. इथं असं लिहिलंय का ज्यावेळेस ते लोक प्रचार करत होते, प्रभूच्या पुनरुत्थानाबद्दल सांगत होते, का त्या समय पण लोक त्यांचा काय करत होते? विरोध करत होते. प्रेज द लॉर्ड. आपण वाचतो का शिष्यांचा उपयोग झाला, मोठी क्रांती आली. पण एवढं सोपं नाहीये. त्यांच्या पण जीवनामध्ये आव्हान होते, त्यांच्या पण जीवनामध्ये चॅलेंजेस होते का त्यांनी प्रभूच्या राज्याचा प्रचार करू नये. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचूया. याचं या ठिकाणी आपण 29 वचन. सर्व काढूया. त्याचं 29 वचन मी तुम्हासाठी रीड करतो. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि तुझ्या दास्यांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. तो काय म्हणतो या ठिकाणी? तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. म्हणजे शिष्य लोक कोणाचं काम करतायत? देवाचं. पण लोक त्यांना धमकावतायत. लोक त्यांना काय करतायत? धमकावतायत. मग ते शारीरिकरित्या असेल, मानसिकरित्या असेल, वाईट टाकणं ज्याला आपण म्हणतो, काही लोकांबरोबर बोलायचं नाही, यांच्याबरोबर बसायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये आव्हान आले का त्यांनी प्रभूची सेवा करू नये. आणि म्हणून या सर्व स्थितीतून त्याला काय करावं लागलं? जावं लागलं. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचू. 5वा अध्याय त्याचं 33 वचन. 33 वचन मी तुम्हासाठी वाचतो. पण हे ऐकून ते फार चिडले व त्यांना जीवे मारायचा मनसुबा करू लागले. हे जी मी वाचतोय शिष्यांबद्दल आहे. कोणाबद्दल आहे? इथं असं लिहिलंय, ते हे ऐकून फार चिडले. म्हणजे शिष्य कोणाचं काम करायचे?
परमेश्वराचं. त्यांना सांगून पण ते लोक काय करत नव्हते, ऐकत नव्हते. आणि म्हणून यामुळं लोक चिडायचे आणि त्यांना मारण्याचा देखील त्यांनी मनसुबा केला. आणि मनसुबाच काय, आपण वाचतो का स्टेफनाला दगडाने मारलं. कशाने मारलं? दगडाने मारलं. इवन पेत्राला जेलमध्ये टाकलं, त्यांना अनेक वेळेस चापकं मारण्यात आले. इवन बायबल सांगतं पौल आणि सिला देखील जेलमध्ये काय होते, कैद होते. म्हणजे अनेक प्रकारे या लोकांना यातना दिल्या, या लोकांना त्रास दिले. पण बायबल सांगतं की जितकेही संकट आले, जितकेही आव्हान यांच्या जीवनामध्ये आले, यांची सेवा काही बंद झाली नाही, परंतु शिष्यांचा प्रवास पुढे पुढे होत गेला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी काही मोजके उदाहरणं घेतलेत, पण जितके लोक त्या समय प्रभूचा अंगीकार केला, आपण पाहतो का पेत्राने उपदेश दिला आणि मग त्या दिवशी मोठ्या जनसमुदायाने बाप्तिस्मा घेतला आणि ते प्रभूचे काय झाले, शिष्य झाले. आणि त्या सर्वांद्वारे कुणाचं राज्य पसरलं. पण आव्हान होते, काय होते, कधी फायनान्शियल आव्हाने, कधी शारीरिकरित्या आव्हाने, कधी मृत्यूचं आव्हाने, कधी वाईट टाकण्याचं आव्हाने. त्यांच्या काळामध्ये अनेक प्रकारचे आव्हानं त्यांच्या समोर आले. परंतु आम्हाला कळतं की त्यांची सेवा काही बंद झाली नाही, कारण त्याचं फ्रूट म्हणजे आपण लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. जे त्या समय कार्य झालं त्याचं फळ म्हणजे आज आपण आहोत. कारण जर ते कार्य थांबलं असतं तर आज आपण प्रभूमध्ये आलो नसतो. पण आम्हाला याचा हे आहे, एक पुरावा आहे का त्या लोकांनी सगळं काही सहन केलं. काय केलं? सहन केलं. आणि सहन करून त्यांनी प्रभूचं कार्य काय केलं, वाढवलं. प्रेज द लॉर्ड. ना इथपर्यंत कळतंय प्रत्येकाला ना. आता आपलं कोणाचं कार्य करायचं. मग आपल्या लाईफमध्ये आव्हाने, कधी आर्थिक आव्हानं असतील, कधी कौटुंबिक आव्हानं असतील, कधी नातेवाईकांचे असतील, कधी शेजाऱ्याचे असतील, कधी प्रभूचेच लोक आम्हासाठी आव्हान बनतील. प्रेज द लॉर्ड. पण या सर्व स्थितीत आम्हाला उभं राहावं लागणार. या सर्व स्थितीतून आम्हाला काय करावं लागणार, उभं राहून आम्हाला प्रवास करावा लागेल. आणि त्यासाठी परमेश्वर आम्हाला अनुग्रह द्यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. मी अजून एक वचन वाचतो, प्रेषितांचे कृत्य अध्याय 12, याचं या ठिकाणी आपण वाचणार आहोत. पहिलं वचन, प्रेषितांचे कृत्य अध्याय 12 आणि त्याचं पहिलं वचन. त्यावेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील कित्येकास जाचायला आपले हात पुढे केले आणि योहानाचा भाऊ याकूब याला त्याने तलवारीने जीवे मारले. मंडळीला, कोणाला? म्हणजे प्रभूचे शिष्यच. प्रभूची कोण आहे? मंडळी आहे. म्हणजे जे शिष्य, ज्याला आपण शिष्य शब्द वापरतोय, ती देवाची कोण होती? मंडळी होती. बायबल सांगतं का त्या समयचा जो राजा होता हेरोद, त्यांनी देखील त्या ठिकाणी त्या लोकांना ही परवानगी दिली की त्यांना काय करावं, तुम्ही जीवे मारून टाकावं. म्हणजे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स, अनेक प्रकारच्या यातना या सर्वांमधून ते गेले. प्रेज द लॉर्ड. पण त्यांना बळ मिळायचं. काय मिळायचं? म्हणजे आव्हानातून ते गेलेत, पण काही ना काही असं होतं त्यांच्या लाईफमध्ये का त्याद्वारे त्यांना बळ मिळायचं आणि त्या बळामुळं हे सर्व आव्हान ते सहन करायचे. प्रेज द लॉर्ड. आव्हान होते. काय होते? आव्हान होते. प्रत्येक ज्या कोणाला प्रभूचं कार्य करायचंय, तुम्ही जर देवाच्या बाजूने आहात तर इनडायरेक्टली तुम्ही सैतानाच्या विरोधात उभे आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? नाही, मी देवाच्या बाजूने, पण ऑटोमॅटिकली तुम्ही शत्रुत्व ओढलंय. कोणाचं? येस, हे डायरेक्ट गणित आहे. आपण म्हणतो ना, जितकं प्रभूवर जास्त प्रेम करणार तेवढं सैतानाचं जास्त शत्रुत्व तुम्ही ओढून घेता. हा सेकंड पार्ट मी सांगतोय. आपण दाखवतो का देवा माझं खूप प्रेम तुझ्यावर आहे, पण लक्षात घे तू दुसऱ्या साईडला कोणाला आमंत्रण देतोय. कारण तू जितक्या देवाच्या जवळ जाशील, जितका प्रभूत आवेशी असेल, तितका सैतान तुझ्यावर खवळणार, तुझ्या लाईफमध्ये अडखळे आणणार. प्रेज द लॉर्ड. पण ज्या प्रकारे प्रभूने शिष्यांना बळ दिलं, आज तेच बळ प्रभूला आम्हाला द्यायचं. प्रेज द लॉर्ड. येस, असं होतं का आपण सेवा सुरू करतो, आपण देवाचं कार्य सुरू करतो, आपण निश्चय करतो आणि एक वादळाप्रमाणे समस्या आमच्या लाईफमध्ये येते. प्रेज द लॉर्ड. आणि मग ती सेवा पुन्हा त्याच ठिकाणी राहते आणि मग आम्हाला वाटतं कदाचित माझं पाचारण अजून आलेलं नाही. अनेक लोकांना वाटतं ज्या समस्या येते त्यांना वाटतं का नाही माझं पाचारण काही अजून आलेलं नाहीये, ज्यास पाचारण येईल मग माझं कार्य फ्लोमध्ये सुरू होईल. नाही, तुला या आव्हानातून जावंच लागेल. विदाऊट आव्हान तुझ्या देवाचं कार्य घडू शकणार नाही. पण तुला कदाचित ते कळत नाहीये काही आव्हानात कसं उभं राहायचं. प्रेज द लॉर्ड. वादळ येईल. काय येईल? जसं एक जहाज, ज्यास वादळ येतं तर ते काय करतं, स्वतःला वाचवण्यासाठी नांगर टाकतं. काय करतं? नांगर टाकतं. आपण मागच्या वेळेस वाचलं आणि तेच उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. आपण पुन्हा प्रेषितांचे कृत्य अध्याय 27 या ठिकाणी काढू. प्रेषितांचे कृत्य खूप सुंदर आहे. इवन जे गुगल मीटवर आहेत, प्रेषितांचे कृत्य अध्याय 27 आणि त्याचं या ठिकाणी आपण 2 वचनं वाचणार आहोत, 28 आणि 29. मी पुन्हा रिपीट करल. इवन जे टीव्ही, फेसबुक, यूट्यूब ज्याही माध्यमाने तुम्ही ऐकताय,
पहा, हे खूप सुंदर उत्तर आहे प्रभू आम्हाला देतोय का जर आम्हाला प्रभूचं काम करायचंय आणि वादळ जर आमच्या जीवनामध्ये येतंय तर त्या वादळापासून आम्हाला कसं वाचायचं त्याचं उत्तर परमेश्वर या ठिकाणी देईल. वाचव्या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य अध्याय 27 आणि त्याचं 28 आणि 29 वचन. अंद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावत असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांना वाटले की आपण कोणत्या तरी देशाजवळ येत आहोत. मग त्यांनी बुडीत टाकले तेव्हा 20 वावे पाणी आहे असे त्यांना आढळले आणि काही पुढे जाऊन पुन्हा बुडीत टाकले तेव्हा 15 वावे पाणी त्यांना आढळले. तेव्हा आपण कदाचित कुठेतरी खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे ते वार्मावरून 4 नांगरे सोडून दिवसाची वाट पाहत राहिले. नाव काय कळलं याच्यात? समुद्रात आहेत. कशात आहेत? आणि वादळ आलं आणि वादळ काय करतंय त्यांना त्यांच्या हिशोबाने वाहू देत नाहीये. वादळ आपल्या हिशोबाने त्यांना वाहून नेत आहे. त्यांना जायचं रोमच्या दिशेने. कोणत्या दिशेने? पण वादळने ठरवलं की यांना वेगळीकडे घेऊन जायचं आणि यांना त्यांचा नाश करायचा. पण बायबल सांगतं की त्यांनी वार्मावरून किती नांगरं टाकले. माझी इच्छा आहे ते कळावं. 29 वचन. कारण कधी कधी काही गोष्टी आपण इतक्या हेने वाचत. तेव्हा आपण कदाचित कुठेतरी खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे ते वार्मावरून 4 नांगरे सोडून दिवसाची वाट पाहू लागले. म्हणजे त्यांना वाटलं का आता हा तारू आदळणार आहे कुठेतरी जाऊन. मग तारू थांबवायचा. तर कसा थांबवायचा? नांगराद्वारे. कशाद्वारे? जर तुम्ही कधी समुद्राकडे गेलेत तर समुद्राच्या एकदम कॉर्नरला नाही, थोड्याशा मध्यभागी काय उभा असतो? नांगर नाही, मोठं जहाज असतं आणि त्या जहाजाने काय टाकलेलं असतं? नांगर. का टाकलेलं असतं? की ते जहाज पुन्हा कुठे जाऊ नये, पाण्यात जाऊ नये किंवा इकडे तिकडे जाऊ नये, ते जागेवर थांबावं. कारण नांगर काय होतं, समुद्रात ती वाळू असेल, दगड असतील, त्याला ते काय होतं? अडकतं. आणि अडकल्यामुळं ते जहाज इकडे तिकडे जात नाही. किती टाकले? नांगर त्याला डबल अँकर असतं, म्हणजे 2 तोंड असतात, पण त्यांनी किती अँकर टाकले? 4. कारण त्यांना वाटलं का हे नांगर आमची गती वाऱ्यापासून काय करेल? कमी करेल आणि वारं आम्हाला उडून आदळणार नाही, पण हे नांगरं आम्हाला अडकवतील. प्रेज द लॉर्ड. कळतं आजचा हा आपला मुख्य विषय आहे का त्यांना जायचं एक दिशेने पण वारं चाललंय दुसऱ्या दिशेने घेऊन आणि फक्त चाललंच नाही, त्यांना ते फोडणार आहे, त्यांना ते तोडणार आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? त्यांच्याकडे नांगरं होती, 4 नांगरं त्यांनी टाकली. किती नांगरं? सगळे बोला किती? यासाठी का या नांगराद्वारे त्यांची स्पीड कंट्रोल होईल आणि वारं त्यांच्यावर प्रभुत्व करणार नाही. प्रेज द लॉर्ड. कळतंय? मग त्याच प्रकारे आध्यात्मिकरित्या शिष्यांच्या पण जीवनात 4 नांगरं होते. किती नांगर होते? आध्यात्मिकरित्या 4 नांगरं त्यांच्याकडे होते आणि त्यामुळं त्यांच्याही लाईफमध्ये वारं यायचं, त्यांच्याही लाईफमध्ये वादळ यायचं, संकट यायचं, पण ते संकट, ते वारं त्यांना त्या ठिकाणी नाश करू शकलं. प्रेषितांच्या कृत्यामधले कदाचित ते नांगर त्यांना थांबू शकले नाही, पण आध्यात्मिक जे नांगर प्रभू आम्हाला देणार आहे, अँकर आम्हाला देणार आहे, ते अँकर, ते नांगर 100% आम्हाला येणाऱ्या जे काही हे असेल, वादळ असेल, समस्या असतील, त्याच्यापासून वाचवणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय? आपण प्रेषितांच्या कृत्यात वाचलं का त्या समय तारू वाचला का? त्यांचं जहाज काय झालं? फुटलं. नांगर किती टाकले होते? ते वस्तूच्या स्वरूपात होते. कशाच्या स्वरूपात होते? पण आज जे आध्यात्मिक 4 नांगर आपण घेऊ, हे नांगर 100% आम्हाला तुटू किंवा फुटू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. शिष्यांच्या जीवनात किती नांगर होते? वाचू या ठिकाणी आपण प्रेषितांचे कृत्य. काढला सर्वांनी प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 आणि त्याचं 42 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. मी तुम्हासाठी वचन वाचतो. मी पुन्हा सांगतो, शिष्यांच्या लाईफमध्ये किती नांगर आहेत? 4. कारण त्यांनी तिथं सांगितलं का तारू फुटू नये, तुटू नये, वाऱ्यापासून त्याचा बचाव व्हावा, म्हणून त्यांनी किती नांगर टाकले? आणि शिष्यांच्याही लाईफमध्ये 4 गोष्टी होत्या. वाचव्या ठिकाणी आपण 42 वचन. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागितेत व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणे तत्पर असत. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचू, पुन्हा वाचतो. आणि ती आता कोणाबद्दल वाचतोय आपण? सगळे बोला. कोणाबद्दल? शिष्यांच्या लाईफमध्ये चॅलेंजेस मी तुम्हाला पहिले वाचून दाखवले का त्यांना लोक मारत होते, त्यांचा विरोध करत होते, म्हणजे वादळ यायचं, वारं यायचं, पण कसे ते भक्कम उभे राहिले, कसे त्यांनी आध्यात्मिक क्रांती आणली? तर 4 नांगर त्यांच्या जीवनात होते. कोणतं होतं? पहिलं प्रेषितांच्या शिक्षणात, दुसरं लिहिलंय सहभागितेमध्ये, तिसरं लिहिलंय भाकर मोडण्यामध्ये आणि चौथं लिहिलंय प्रार्थना. किती गोष्टी आहेत? सगळे बोला किती? पहिली कोणती? शिक्षण. दुसरी काय? सहभागिता. तिसरं काय? भाकर मोडणे. चौथं काय? प्रार्थना.
प्रेज द लॉर्ड. जर आम्हाला पण प्रभूचं शिष्य व्हायचंय तर हे 4 नांगर आपल्या लाईफमध्ये असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जर हे 4 नांगर आपल्या लाईफमध्ये असेल तर मग आपल्याला पण ते वारं इकडे तिकडे वाहून नेऊ शकत नाही. ते नक्की येईल, पण त्याच्यावर आपण मात देणार आणि प्रभूचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. शिक्षण पहिले काय आहे? शिक्षण. का बायबल सांगतं का शिष्यांनी म्हणजे नंतर जे प्रेषित झाले, नंतर काय झाले? म्हणजे प्रभूचे जे 11 शिष्य होते नंतर कोण झाले? ते प्रेषित. त्यांना काय म्हणायचे? प्रेषित. त्यांना अनुभव होता कोणाचा? प्रभू येशूचा. कोणाचा? म्हणजे आज हे जे बायबल वाचतोय, आपण हे बायबल वाचतो, मत्तई असेल, लूक असेल, मार्क असेल, योहान असेल, पण त्यांचा हा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचा अनुभव आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा बरोबरचा काय आहे? जे त्यांनी कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलंय, ते स्टडी त्यांनी घेतलंय आणि ते शिक्षण ते येणाऱ्या शिष्यांना काय करायचे? द्यायचे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ते त्यांना सांगायचे का आपण प्रभूचा स्वीकार केला, का आपल्याला हे प्रभूचं राज्य गाजवायचं, कोणती गोष्ट कशी करायची, हे शिक्षण ते लोकांना द्यायची. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्या समयी पण नियमशास्त्र होतं, पण त्या लोकांना ते समजत नव्हतं का याची पूर्णता येशू ख्रिस्तामध्ये कशी होती. पण ही फोड जे लोकांनी येशू बरोबर टाइम स्पेंड केला ते लोक त्यांना शिकवायचे. प्रेज द लॉर्ड. कळतंय? कारण विरोध करणारे होते. कोणते लोक? सदुकी लोक, फरीसी लोक, याजक लोक हे विरोध करायचे, पण त्यांच्या विरोधात टिकण्यासाठी शिक्षण पाहिजे. काय पाहिजे? स्टेफन विरोध करतो. काय करतो? म्हणजे स्टेफन बद्दल आपण वाचलं का तो तिथे उभा राहिला, प्रचार करू लागला, सांगू लागला, बायबलमध्ये हे सांगितलं ते सांगितलं. तो या सहभागितेमध्ये असल्यामुळे त्याला शिक्षण मिळालं. काय मिळालं? शिक्षण मिळालं. आणि जर शिक्षण तुमच्याकडे असेल, वचन तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला कळल कशा प्रकारे मला गोष्टी करायच्यात. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? माझी इच्छा आहे आध्यात्मिकता तुम्हाला कळावं. आपण स्टेफनचा जोरदार प्रचार ऐकतो. मग स्टेफन हा प्रभूच्या शिष्यांपैकी एक नव्हता. स्टार्टिंगला जे प्रभूने शिष्य निवडले, स्टेफन होता का त्याच्यामध्ये? तिमोथी होता का त्याच्यामध्ये? येस, तीतस होता का त्याच्यामध्ये? बर्नबा होता का? पाऊल होता का? हे नव्हते. पण हेच त्यांच्या बरोबर जाऊन त्यांनी काय घेतलं? शिक्षण. आणि शिक्षण घेतल्यामुळं ज्यावेळेस त्यांचा विरोध केला जायचा, वचनाद्वारे ते प्रत्युत्तर द्यायचे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे शिक्षण पाहिजे. काय पाहिजे? वचनाचं शिक्षण असेल तर आपली ग्रोथ आहे. जर शिक्षण नाहीये तर आपली ग्रोथ होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यांनी येशूचे चमत्कार पाहिले का येशू कसे चमत्कार करायचा, मग हे सर्व त्यांनी शिकवलं का चमत्कार कसे केले पाहिजे. मग येशू उदाहरण द्यायचा, दाखले सांगायचा. मग त्यांना सांगत असेल का लोकांना सोप्या भाषेमध्ये वचन समजता येईल त्या प्रकारे तुम्ही त्यांना काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. म्हणजे जे काही शिष्यांनी अनुभव घेतला, चमत्काराचा असेल, शिक्षणाचा असेल, यहुदी लोक, सदुकी लोक, फरीसी लोक त्रास द्यायला येत असतील, मग येशू त्यांना कसं डील करायचा, हे सर्व अनुभव हे लोकांना शेअर करायचे, शिक्षण द्यायचे. काय द्यायचे? कारण त्यांनी प्रॅक्टिकली शिक्षण घेतलं होतं कोणाच्या संदर्भ संगती राहून? येशू बरोबर. आणि म्हणून हे लोक त्यांना शिक्षण द्यायचे का कोणती गोष्ट आम्हाला करायची. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? लोक यायचे, येशूला प्रश्न विचारायचे, त्याला विनाकारण अडकवायचे. मग ते त्यांना सांगायचे की येशू कसं उत्तर द्यायचा, येशू त्यांना कसं एक्सप्लेन करायचा. म्हणजे सगळं शिक्षण शिष्यांना मिळालं. प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला जर आत्म्यात वाढायचं असेल तर पहिले काय पाहिजे आमच्याकडं? कारण अनेक लोकांकडे शिक्षण नाही. आवेशी आहेत. कसे आहेत? आवेशी आहेत का प्रभूसाठी काहीतरी करायचं, पण शिक्षण नाही. आणि त्याच्यामुळं त्यांना कुणी पण गुंडाळून जातो. कळतंय? आजचा हा प्रकार आहे का आपण बघतो का कुणी पण उठतं आणि वेगवेगळ्या फिलॉसॉफी डॉक्ट्रिन्स घेऊन येतं आणि मग लोक त्यांच्या बोलण्यात गुरफटतात. मग आवेशी आहे. मग तू कसं काय मागे गेला? शिक्षणच नाही. थोडक्यात मी प्रभुभोजनाबद्दल सांगल. अनेक लोक प्रभुभोजन घेतात, पण प्रभुभोजनाचा सिद्धांत त्यांना माहिती आहे का? शिक्षण त्यांच्याकडे आहे का? अनेक लोकांना त्याचं शिक्षण माहीत नाहीये. ते फक्त एवढं मानतात का प्रभूने सांगितलं घ्या, मग आपण घ्यायचं, जास्त डोकं लावायचं. शिक्षण नाहीये. काय नाहीये? शिक्षण पाहिजे. शिक्षण असेल तर तुम्ही गोष्टी मांडू शकता. प्रेज द लॉर्ड. ना बाप्तिस्माचं शिक्षण पाहिजे. कसं शिक्षण पाहिजे? बाप्तिस्मा का घ्यायचा, बाप्तिस्माची ब्लेसिंग्स काय आहेत, मग ते कसं मिस्राबरोबर कनेक्ट झालं पाहिजे, का कसं मिस्राचे बंधन तुटले. म्हणजे इस्रायलवर ते प्रभुत्व करायचे, पण ते समुद्रातून पार गेले, मग मिस्री जे होते ते पाण्यात बुडून काय झाले? मरून. म्हणजे हा बाप्तिस्माचा सिद्धांत आहे का ज्यास तुम्ही बाप्तिस्मा घेता तुमचे शाप काय होतात? तुटले जातात. म्हणजे तुम्हाला शिक्षण पाहिजे. जर शिक्षणच तुमच्याकडे नाहीये मग कशा प्रकारे तुम्ही देवाचं कार्य करणार? प्रेज द लॉर्ड. प्रत्येक नवीन व्यक्तीला समजा आपण म्हणलो जा प्रभूची सुवार्ता सांगा, आणि आपण नवीन लोकांना म्हणतो विश्वास ठेव. काय ठेव? अनुभवच घेत नाही तो विश्वास ठेवणार कुठून? तो त्याला अनुभव यावा
मग तो विश्वास ठेवणार, तुझ्या विश्वासावर प्रभू त्याला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हा प्रार्थना केल्यावर त्याला म्हणा की मी जी प्रार्थना केली प्रभूच्या नावाने त्या प्रार्थनेवर विश्वास ठेव का देव करणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला. आज शिक्षण नाहीये. आज नवीन लोकांना पण म्हणतात नाही नाही विश्वास ठेव. प्रभू माहीतच नसेल तर विश्वास ठेवणार कसा. विश्वास आपण कधी ठेवतो ज्याचा आपल्याला अनुभव येतो. अनुभव आल्यानंतर आपण त्याच्यावर काय ठेवतो. म्हणून प्रभू म्हणतो का परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो असं म्हणत नाही का विश्वास ठेवून पहा परमेश्वर किती चांगला आहे. अनुभव घेतल्याशिवाय विश्वास ठेवणार कसा. शिक्षण पाहिजे. काय पाहिजे. शिक्षण नसल्यामुळं आज गडबड आहे. शिक्षण नसल्यामुळं प्रत्येकाला वाटतं की मी देवाची प्रीचिंग करावी, देवाचं कार्य करावं, पण अनेक सेवा प्रगती पावत नाही. कारण ते म्हणतो का रे तुझ्याकडे शिक्षण नाही तर तू लोकांना काय शिकवशील. तू पण अधुरा राहशील आणि लोक पण हाफ फ्राय होतील. प्रेज द लॉर्ड. कळतंय. समजा जर मीच परिपूर्ण नाहीये, परिपूर्ण कोणी होऊ शकत नाही. आपण रोज शिकतो, पण जर शिक्षणच नाहीये तर मी कसं लोकांना शिकवणार. मग मी अर्धा शिक्षण घेतलंय, अर्धच नॉलेज आहे माझ्याकडे, तर मी लोकांना काय टीच करणार. आणि मग ते पाहायला मिळतंय. अनेक लोकांना तुम्ही तुमच्या अवतीभोवती पाहतात, ते खूप देवाबद्दल बोलतात, पण तुम्हाला लगेच कळतं का याच्याकडे नॉलेज नाही. आवेशी कसा आहे, पण शिक्षण नाही. शिक्षण पाहिजे. शिक्षणाद्वारेच तुम्ही देवाचं कार्य करू शकता. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय. शिष्यांचा विरोध त्या समय यहुदी लोक, परुषी लोक जे नियमशास्त्र घेऊन बसले होते, एक्सपर्ट होते, पण या लोकांना टॅकल कसं करायचं काय पाहिजे होतं त्यांच्याकडे शिक्षण. आणि म्हणून आज शिक्षण जर आपल्याकडे असेल तर आपली प्रगती होईल. मग शिक्षण तुम्हाला ब्लेसिंग्स पण देतं. देवाचं कार्य कसं करायचं, प्रे कशी करायची, कसा चमत्कार घडणार, कसं प्रभू लोकांना ब्लेस करणार, हे सर्व कशातून मिळणार तुम्हाला. वचनातून. हे शिक्षण भेटलं पाहिजे. आणि शिक्षण असेल तर प्रभूचं कार्य होणार. प्रेज द लॉर्ड. पण फक्त आवेशीत कसे आहेत. आवेशी आहेत. आवेशी राहणं चांगलं आहे, पण शिक्षण असेल तर तो आवेश अजून कामी येणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय प्रत्येकाला. समजा तलवार आहे, काय आहे, आणि धारच नाही तिला, काय नाहीये. ती तलवार काही कामाची आहे का. बंदूक आहे पण त्यात गोळ्याच नाहीये, मग ती बंदूक काही कामाची आहे का. मग तसंच आहे. लोक आवेशी आहेत पण धारच नाही, वचनच नाहीये. म्हणजे इमोशनल आहेत खूप देवासाठी. का देवासाठी काय पण करू, तेवढी गरज पडणार नाही. वचन घे. काय घे. वचन तुला ज्ञान देणार, वचन तुला सद्बुद्धी देणार, वचन तुला शिकवणार का कशा गोष्टी टॅकल केल्या पाहिजेत. त्यांच्या समोर जे आव्हान यायचे ना ते त्यांना बरोबर हँडल करायची. कशाद्वारे. वचनाद्वारे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज जर आम्हाला वाढायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजे. वचन. वचन खूप इम्पॉर्टंट आहे. गिफ्टिंग्स मिळालं पण जर वचन नसेल तर त्या गिफ्टिंगचा पण तुम्ही राईट वेने यूज करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. यस, एखाद्याकडे गिफ्ट आहे, काय आहे, पण वचन नाही. वचन पाहिजे. वचन असेल तर त्या गिफ्टचा पण तू राईट वेने यूज करू शकतो. प्रेज द लॉर्ड. नाही तर आज असं दिसतं की एखाद्याकडे दान आहे पण अहंकाराने भरलाय. कशाने भरलाय. अहंकाराने भरलाय तो. त्याच्या बोलण्यात प्रभू दिसत नाही, त्याच्या वागण्यात प्रभू दिसत नाही. पण चला बाबा लोकांची गरज आहे, बाबा घ्या प्रार्थना करून आपले ब्लेसिंग्स मिळून घ्या, बाकी याला काय करायचं आपल्याला. शिक्षण नाहीये, काय नाहीये. यस, तो त्याला ते भेटलं पण शिक्षणच नाही भेटलं त्याला. आज देवाची इच्छा आहे का जर आम्हाला स्ट्रॉंगली देवाचं कार्य करायचंय आणि शेवटपर्यंत टिकून राहायचंय तर आपल्याकडे प्रभूचं शिक्षण असणं गरजेचं. कारण शिष्यांचा बेस होता, काय होता त्यांच्याकडे शिक्षण. मी पुन्हा वाचतो. आणि ते प्रेषितांच्या शिक्षणात, कोणा शिक्षणात अनुभवलं होतं जवळून, आणि म्हणून ते शेअर करायचे आपला एक्सपिरियन्स का बाबा परमेश्वराने काय शिकवलं, कशा गोष्टी केल्या. त्या समयामध्ये पण तो शमरोनामध्ये गेला, विदर्भात लोकात जाऊन प्रभूचं काय केलं, कार्य केलं. हे शिक्षण होतं आणि या शिक्षणाच्या बेसवर प्रभूचं कार्य वाढलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज शिक्षण पाहिजे. काय पाहिजे. त्यांच्याकडे शिक्षण होतं आणि ते शिक्षण घेत होते. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळालं. हे खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या पिरियडमध्ये का नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कसलं. वचनाचं. हे नॉलेज असेल तरच ग्रो होईल तुमचं. प्रेज द लॉर्ड. सेकंड पॉईंट. शिष्यांकडे काय होती. सहभागिता. काय होती. नाव आता शिक्षण आणि सहभागिता काय डिफरन्स आहे. शिक्षण पहिला पॉईंट काय. मग आपण म्हणतो सहभागितेमध्येच काय मिळतं. मग सहभागिता वेगळं का लिहिलंय. शिक्षण वेगळं लिहिलंय आणि सहभागिता वेगळं लिहिलंय. त्याचा दोन वेगळे वेगळे पर्पज आहे. शिष्य जे प्रेषित जे होते, जे प्रभूचे पहिले जे 11 शिष्य होते, यांनी त्या समय येशूचा सगळा मूळ गाभा सांगितला. पण सहभागिता का त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. कारण हे लोक प्रॅक्टिकली आपला अनुभव सांगायचे.
म्हणजे पवित्र आत्मा त्यांना मिळाला. मग पाऊल काय करणार, पेत्र काय करणार, तो सांगणार का बाबा मी मंदिराकडे चालला होतो आणि मग त्याच समय एका भिकाऱ्याने मला पैसे मागितले. मग मी म्हणलो माझ्याकडे द्यायला काय नाही, प्रभूचं नाव आहे, आणि मी प्रार्थना केली, तो चालू लागला ना. सहभागितेमध्ये लोक आपला एक्सपिरियन्स शेअर करायचे, अनुभव काय शेअर करायचे. मग अनुभव शेअर केल्याने लोकांना वाटतं की अरे येशू जरी गेलाय पण आजही त्या नावाने पावर वाहतो बरं का. प्रेज द लॉर्ड. कारण त्या टायमाला मनात डाऊट असायचा, येशू तू तर केलं बाबा, आमच्याकडून होईल का नाही होईल. नाही, शिष्य नाही येशू बरोबर होते म्हणून यांच्याकडून मिरॅकल होतात, माझ्याकडून घडतील का नाही काय, कारण आम्ही येशू बरोबर प्रॅक्टिकली नव्हतो. पण ते अनुभव शेअर करायचे एक दुसऱ्यांना आणि मग त्यांना कळायचं का रे तू तर आमच्याच पैकी आहे आणि तुझ्याकडून चमत्कार झाला का, मग प्रभू माझ्याद्वारे पण करणार. प्रेज द लॉर्ड. फक्त चमत्काराच्याच बाबतीत नाही, तुला त्या ठिकाणी अडकवलं का, हा मला त्या लोकांनी पकडलं, त्या लोकांनी मला शब्दात गुरफटलं, पण पवित्र आत्मा माझ्यावर उतरला आणि मग मी त्यांना बरोबर उत्तर दिले. अरे पवित्र आत्मा तुला लीड करतो का, तुला शिकवतो का, मग पवित्र आत्मा मला पण लीड करणार. सहभागितेमध्ये ते लोक आपला एक्सपिरियन्स अनुभव शेअर करायचे. अशा स्थितीमधून मी गेलो, माझ्याकडे आजारी आला, मी प्रे केली, मला कुणी प्रश्न विचारला, मला त्याला उत्तर दिलं, कुणी मला त्या ठिकाणी त्रास द्यायचा प्रयत्न केला, पवित्र आत्म्याने मला बळ दिलं. आपला एक्सपिरियन्स सहभागितेमध्ये काय करायचे, शेअर करायचे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे बळ येतं, काय येतं, आपण अनुभव शेअर करतो. समजा मी माझा अनुभव सांगतो का स्टार्टिंगच्या दिवसामध्ये मी अनेकदा तो सांगितला का एक प्रेयरला त्या ठिकाणी बोलवायचे, अनेकदा केस सिरियस असायची, व्हेंटिलेटरची केस, आणि मग त्या समय एकदा दोनदा असं झालं का प्रे केलेला माणूस काही वाचलेला नाहीये. मग मला वाटायचं प्रभू अशा कंडिशनमध्ये जाऊ का नको जाऊ, कारण आपण न्यूली प्रे करतो आणि त्या टायमाला लगेच लोक सांगतात प्रेयर केलेला माणूस काय झाला गेल. मग ते म्हणतील हा प्रार्थना करतो, माणसं काय होतात जातात. पण त्याच समय देव बळ देतो, कारण बाबा तारणासाठी कदाचित तुला प्रभू त्या ठिकाणी घेऊन गेला. त्या लोकांना कळत नसेल, पण तुला तर कळतं ना का ती शेवटची पश्चातापी प्रार्थना व्हावी, त्याचा आत्मा काय व्हावा, वाचावा. आणि त्या अनुभवातून मी शिकलो आणि म्हणून मग नंतर मी बिंदासपणे जायचो. पण सैतान खेळायचा मनात, एखादी क्रिटिकल कंडिशन आहे आणि सांगितलंय का शक्यताच नाहीये, मग आपण न्यूट्रल प्रार्थना करणार. कशी, देवा तुझी इच्छा असेल तर काय कर, वाचव, तुझी इच्छा नसेल तर प्रभू घेऊन जा. का गेला तर मग परत म्हणायचं आपण टाइम झाला असेल. न्यूट्रल प्रार्थना. कशी प्रार्थना, पण देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो का बोल्डली प्रार्थना कर. कशी प्रार्थना कर, बोल्डली, विश्वासाने, आणि जास्त चमत्कार घडणार, आपला विश्वास वाढणार. आणि मग आपण लोकांना सांगणार का रे काळजी करू नको, कंडिशन किती पण क्रिटिकल असू दे, म्हण प्रभूच्या नावाने, आणि प्रभू करणार. प्रेज द लॉर्ड. अनुभव शेअर केला जातो. अनेकदा जर मी पण प्रीचिंग करतोय तर मी पण माझे पर्सनल काय सांगणार, अनुभव. कारण सहभागिता आहे, शिक्षण तर दिलं जाईल पण या सहभागितेमध्ये अनुभव दिले पाहिजेत. का बाबा बायबलमध्ये तर चमत्कार झालेत, पण आजही परमेश्वर त्या प्रकारे अद्भुत गोष्टी करतो, आजही प्रभू मार्ग मोकळे करतो. आणि म्हणून सहभागितेमध्ये लोकांनी आपले एक्सपिरियन्स शेअर केले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. शिष्य शेअर करायचे. वाचल्या ठिकाणी आपण 4था अध्याय प्रेषितांचे कृत्य, जे गुगल मीटवर आहेत, प्रेषितांचे कृत्य अध्याय 4, हा त्याचं 21, 22 आणि 23 वचन या ठिकाणी मी तुम्हासाठी वाचतोय. इथं याप्रमाणे लिहिलंय, हा शीर्षक आहे त्यांची सुटका व मंडळीची प्रार्थना. त्यांची सुटका व मंडळीची प्रार्थना. नाव काय लिहिलं या ठिकाणी, तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी हे त्यांना काही सुचेना. कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचा गौरव करीत होते, कारण ज्या माणसावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. नाव पेत्राने चमत्कार केला आणि लोकांनी कोणाचा गौरव केला, पण लोकांनी त्याला पकडलं. म्हणजे सदुकी असतील, परुषी असतील, या लोकांची इच्छा असेल त्याला पकडून याला काय करावं, मारावं. पण लोक कोणाचा गौरव करू लागले आणि मग त्याला म्हटले का अजून असे चमत्कार तू करू नको. काय केले, त्यांना सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे चमत्कार केला पण ॲट द सेम टाइम संकट पण आलं. काय आलं, संकट आलं. आणि मग पुढे वाचूया 23 वचन. तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मंडळीकडे आले. कुठं आले ना, आनंदाने आले. कसे आले, चमत्कार झाला, आनंद वाटला, लोकांनी पकडलं, भीती आली, संपली मिनिस्ट्री. कारण हे लोक आम्हाला पकडतील, काय करतील, आता मारतील. पण जसंच त्यांना सोडलं, बायबल सांगतं हे लोक मंडळीकडे आले. कोणाकडे आले, आता वाचूया पुढं. आणि आपणास मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी त्यांना सांगितले. म्हणजे ते आपला एक्सपिरियन्स, अनुभव काय करतायत, शेअर करतात. वाचतो पुढचं वचन. ते ऐकून
ते एक चित्ताने आपली वाणी देवाकडे उंचून म्हणाले. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी ऐकलं आणि पुन्हा कोणाकडे प्रार्थना करू लागले. म्हणजे आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव ते लोक काय करायचे, शेअर करायचे, जेणेकरून त्यांना धैर्य मिळावं. अरे बाबा, येशू दिसत जरी नाहीये पण त्याचं कार्य दिसतंय. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटायचं का रे, तुम्ही म्हणता प्रभू येणारे, पण काय प्रभू दिसत नाही, काही गोष्टी घडत नाही, मग हे खरंच चाललंय का, हे राईट आहे का? पण त्या एक्सपिरियन्सद्वारे त्यांना कळायचं का त्या गावात देवानी मिरॅकल केला म्हणजे प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? एक्सपिरियन्स, अनुभव लोक शेअर करायचे सहभागितेमध्ये येऊन. अजून एक वचन वाचूया ठिकाणी आपण. सेम आपण ते वाचलंय. 29 पुन्हा वाचतो. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि तुझ्या दासाने धैर्याने वचन बोलावे असे काय कर, दान दे. पुढचं वचन वाचू, 30 वचन. तू आपले हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर की तुझा पवित्र सेवक येशूच्या नावाने चमत्कार व अद्भुत गोष्टी घडाव्या. प्रेज द लॉर्ड. प्रे करायची. काय करायचे? का प्रभू, असे लोक आम्हाला म्हणतात का आमच्यासाठी काहीतरी करा, जसं मी प्रार्थना करू त्या समय काय होऊ दे, मिरॅकल होऊ दे. कारण पेत्राने केलंय, आता आमच्या पण द्वारे या गोष्टी घडू दे. प्रेज द लॉर्ड. अनुभव काय शेअर करायचे? प्लीज बोला, कळतंय आजचं वचन? थोडं वेगळ्या वेने सहभागिता काय पाहिजे. नाव पेत्राबद्दल आपण वाचलंय. पेत्र कर्नेलियसच्या घरी गेला. कोणाच्या घरी गेला? आणि लोकांवर काय उतरला? पवित्र आत्मा. मग त्यावेळेस पेत्र बी गडबडला होता थोडासा, कारण बाप्तिस्मा होता. काय उतरला? मग त्या समय तो पण नंतर पटकन मंडळीकडे गेला, शिष्यांकडे गेला आणि आपला अनुभव काय केला, सांगितला. अरे बाबा, इथं बाप्तिस्मा नाही झाला बरं का, तरी त्या लोकांवर काय उतरला? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? अनुभव शेअर केले. लोकांना काय यावं? धैर्य यावं. पेत्राचा अनुभव, त्याला जेलमध्ये ठेवलं होतं, देवदूत आले, त्याला उघडलं आणि तो बाहेर सुखरूप आला. पाऊल आणि सिलासचा अनुभव, त्यांना कैद केलं, फटके मारले, त्यांनी आराधना केली, बंधन तुटले, ते लोक बाहेर आले. आपण पत्र वाचतो. कोणाचे पत्र वाचतो जास्त? पाऊलाचे. कोणाचे वाचतो? काय सांगतो पाऊल? अनुभव. तो एक शब्द वापरतो, माझी इच्छा नाही की तुम्ही आजान असावेत, म्हणून देवाच्या गौरवासाठी मी हे लिहितो का देवाने माझ्या बरोबर काय कार्य केले हे तुम्हाला कळावं आणि प्रभूचा गौरव व्हावा. वाचलंय का असं? पाऊलाची लँग्वेज होती, माझी इच्छा नाही की तुम्ही कसे असावेत, आजान असावे. देवाने जी कृपा माझ्यावर केली, देवाने जे माझ्याबद्दल कार्य केलं, माझी इच्छा काय तुम्हाला काय व्हावं, कळावं. तो का सांगतो? का तुम्हाला कळावं का देव कसं कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. सहभागितेमध्ये कसं? म्हणजे आज आपण लोकांना म्हणतो साक्ष सांगा. काय सांगा? ती का सांगायची? का लोकांना परिचय व्हावा प्रभूचा. का रे फक्त बायबलमध्येच नाही, परंतु देव आजही कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. पण आज सहभागितेत जे देवाचा गौरव झाला पाहिजे तो होत नाही. आज विचारावं लागतं का टेस्टिमनी हे का? त्यावेळेस ते उतावळेपणाने यायचे. अरे खूप भारी हे झालं, फिलिप आला असेल, अरे मी चाललो होतो, आत्म्याने मला उचललं, पहिले म्हटलं पळत जा, मी पळत गेलो त्या ठिकाणी, त्याचा बाप्तिस्मा झाला, नंतर आत्मा मला उचलून गायब करून आणलं. एक्साइटमेंट का मी कसं शेअर करू. प्रेज द लॉर्ड. प्लीज मला कळतंय. माझी इच्छा तुमच्या समोर पिक्चर प्रमाणे असावं. त्यांचे अनुभव माहिती आहे ना. फिलिप बद्दल हापशंड काय वाचत होता? बायबल वाचतो. देवाचा आत्म्याला म्हणतो पळत जा, हा पळत गेला, येताना पळत आला का? देवाच्या आत्म्याने त्याला काय केलं? उचलून आणलं, गायब करून आणलं. जबरदस्त अनुभव. गुणाचा. मग आता आतुरता, अरे कुठे बाकीचे शिष्य, त्यांना जाऊन मी शेअर करतो का देवाच्या आत्म्याने माझ्यावर कसं कार्य केलं. म्हणजे त्यावेळेस हे लोक आपला एक्सपिरियन्स सहभागितेमध्ये काय करायचे, शेअर करायचे. आणि म्हणून आज तो एक्सपिरियन्स दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपण आपले अनुभव शेअर केले पाहिजे कोणाच्या गौरवासाठी. पण आज लोक साक्ष देत, द्या तुम्हीच. काय म्हणतात पास्टर? द्या तुम्हीच सांगा. आनंद नाहीये. अनुभव जो आहे कोणाचा? देवाचा. तो ते एक्साइटेड असायचे का कधी आम्ही एकत्र येणार आहे. मी त्या गावाला आहे, तो एखाद्या गावाला, दुसरा शिष्य, मग आपण कधी एकत्र भेटणार आहे, मला भरपूर सांगायचं. म्हणजे उत्सुकता प्रत्येकात, पॅशन आहे प्रत्येकात का आम्ही शेअर करावं, जेणेकरून तुम्हाला बळ यावं का परमेश्वर कसं कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून शिष्यांचं काम वाढलं का? का समजा मला जेलमध्ये टाकलं, पण यांनी आपला अनुभव सांगितला, कारण मी जेलमध्ये होतो, पण जेलच तोडलं प्रभूनी. मग माझं धैर्य का नाही, काय नाही, मी बाहेर पडणार आहे इथून. प्रेज द लॉर्ड. प्लीज मला कळतंय. म्हणजे त्या लोकांच्या मनात भीती असेल, अरे बाबा आपलं काय होणार आता, पण एखादा आपला अनुभव सांगितलं आपलं बळ मिळतं. त्याला वाचवलं का?
देव मलाही वाचवेल. त्याच्याबरोबर देव होता का? परमेश्वर माझ्याबरोबर असेल. म्हणजे एकमेकांच्या अनुभवाद्वारे बळ येतं. प्रेज द लॉर्ड. कुठं आर्थिक संकट असतील ते सांगतील का रे बाबा लोकांनी प्रॉपर्टी विकली आणि आणून आमच्या पायाजवळ ठेवली, मग लोकांना बळ येतं कारण प्रभूकडे पाहू, परमेश्वर आपला पुरवठा करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सहभागितेत अनुभव एक्सचेंज व्हायचे आणि म्हणून ते आतुर असायचे कधी सहभागितेमध्ये येणार. कारण त्या टायमाला चर्चचा प्रॉपर टाईम नसायचा. म्हणजे शिष्य आहेत वेगवेगळीकडे फेलोशिप घेतात, ते कधी एकत्र येणार याचा टाईम प्रॉपरली नव्हता. आणि ज्यावेळेस ते यायचे एक्सायटेड, फुल पॅशनाईट का माझा एक्सपिरियन्स मी काय करणार सांगणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला किती लोकांना कळतंय? कारण आज हे दिसत नाही. आता विचारावं लागतं साक्ष आहे का, लोक देत नाही. देऊ पुढच्या वेळेस एक संगतीच देणार आहे. 3-4 कामं झाले का एक संगती 4-5 साक्षी देऊन टाकू. अरे आनंद पाहिजे तुझ्यात. कारण त्या पाऊण तासाच्या प्रीचिंगमध्ये तुला साक्ष वेळ द्यायला किती वेळ देणार आहेत तरी कळतंय. म्हणून ती एक साक्ष प्रॉपर दे, दुसरी घडली दुसरी दे, तिसरी घडली तिसरी दे, प्रभूचा गौरव होऊ दे. प्रेज द लॉर्ड. आपण शिष्यांबद्दल वाचतो, कोणाबद्दल वाचतो? वारंवार वाचतो त्यांच्याबद्दल. इकडे चमत्कार तिकडे चमत्कार. ते कंटाळले का? आपण कंटाळ करतो काय घडी घडी सांगायचं, लोक म्हणतील याच्या जीवनातले चमत्कार घडतात. अनुभव शेअर करा, कारण आपले अनुभव ते प्रभूचा गौरव करतील आणि ते लोकांना बळ देतील का देव असंही कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कळतंय शिक्षण वेगळं आणि सहभागितेत आपला अनुभव शेअर करणं आपण कंबाईन करू शकतो. सहभागितेमध्ये शिक्षण दिलं जातं, शिक्षण ते द्यायचे, पण ॲट द सेम टाइम आपला नॉलेज, आपलं एक्सपिरियन्स, प्रभूने कसं कार्य केलं मला समजत नव्हतं, माझ्या लक्षात येत नव्हतं, मला सुचत नव्हतं, लगेच आत्मा आला, लगेच आत्मा माझ्यातून बोलू लागला. म्हणजे हा अनुभव असतो ते शेअर करायचे. प्रेज द लॉर्ड. तर काही लोकांना वाटेल एखादा यहुदी स्कॉलर आला आणि मग आपण काय शेअर करणार. समजा पेत्र आहे बाबा, काय अनुभव नाही, मासे पकडायचा अनुभव आहे, मी काय शेअर करू. पण आत्मा उतरला आणि मग मी कशी प्रीचिंग केली हे लोकांना बळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय. म्हणून सहभागितेमध्ये एक दुसऱ्यांना आपलं एक्सपिरियन्स काय करायचं. आता दुसरा प्रॉब्लेम असा पण आहे का काही लोक आपला एक्सपिरियन्स म्हणजे देवाचा गौरव झाला पाहिजे, पण त्या लोकांच्या बोलण्यात देव कमी आणि मीच जास्त दिसतो, मग ती पण एक गडबड आहे. कळतंय का देवाने काय केलं ते जास्त शेअर करा, कारण कोण हायलाईट झाला पाहिजे. तो देवाला कमी करतो थोडासा आणि मग मी असं केलं, मग मी तसं केलं, मग ती पण गडबड. म्हणजे लोक असे उपवास केले मी 40, अरे मग कुणी बळ दिलं, पण तो कोणाच्या उपवासाबद्दल सांगतो. हा म्हणजे अनेकदा असं पाहिलं, साक्ष देताना सांगतील असे उपवास केले कडक 40 दिवस. अरे आपला गौरव नको कर, कुणाचा गौरव कर, कारण बळ कोण देणार आहे. म्हणजे आज लोक शेअर करताना देवाला बाजूलाच करतात आणि आपलं सांगत बसतात. तुझ्या सांग, पण तुझ्यात प्रभू दिसला पाहिजे. त्यांच्या बोलण्यात कोण दिसायचा? परमेश्वर दिसायचा. का आम्ही जेलमध्ये होतो, प्रभू तिथं होता. त्या ठिकाणी आजारी लोक होते, पण प्रभू तिथं होता. ते आपलं एक्सपिरियन्स शेअर करून त्या ठिकाणी लोकांना बळ द्यायचे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून संकट समयी त्या लोकांना रिमाइंड व्हायचं, अरे बाबा त्या भावाने ती साक्षी दिली होती बरं का, त्या भावाने ती साक्षी दिली होती बरं का. ते एक्सपिरियन्सवर त्यांना ताकद यायची की देव कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. समजा पाऊले वादळ सुटलं, जहाजात चाललाय, मग बाकी शिष्यांनी शेअर केलं असेल, येशूने आम्ही नावं चाललो होतो बरं का, लय वादळ आलं होतं त्या टायमाला. येशूने असं धमकावलं का वादळ काय झालं, मग पावलाला उभारी आलं असेल का देवाने त्या टायमाला केलं होतं बरं का, आता प्रभू करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अनुभव आम्हाला बळ देतात. म्हणजे बायबलमध्ये चमत्कार आहेत, पण आपण म्हणतो आता प्रॅक्टिकली दाखवा. आता करतो का परमेश्वर? हा आता पण परमेश्वर करतो. प्रेज द लॉर्ड. आता लोकांची काय भ्रांती होती, येशू आला निघून गेला काम संपलं. नाही, काम डबल झालं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला कळतंय. म्हणून सहभागिता पाहिजे. काय पाहिजे? सहभागितेत तुम्हाला शिकायला मिळतं. ॲज अ पास्टर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार. प्रेज द लॉर्ड. किंवा जर तुम्ही माझ्या संगती राहिले आणि आम्ही जर कुठं प्रेरला चाललोय, मग तुम्हाला त्या ठिकाणी कळतं का रे कंडिशन कशी होती, मग प्रेज अंतर प्रभूने कसं केलं, त्या ठिकाणी दूर आत्मा लागला होता, मग कशी प्रार्थना केली, कशा गोष्टी घडल्या, ते तुम्हाला त्या सहभागितेमध्ये शिकायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून सहभागिता इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? सहभागितेमध्ये अनुभव तर शेअर केले जातात, पण प्रॅक्टिकली पण तुम्हाला दिसतं. कारण शिष्य जे होते ना, कोणा सहभागितेमध्ये होते, ते पाहायचे का येशू कसं काम करायचं. म्हणजे ते म्हणत असतील का रे बाबा लाजारच्या गावात आम्ही जायला तयार नव्हतो, आम्हाला वाटलं एक तर त्याला पुरून ठेवलंय आणि येशू आम्हाला घेऊन चाललाय, बाबा लोक काय आम्हाला सोडणार
नाही, पण आम्ही पाहिलं का कसं प्रभूने मृत्यूवर विजय देऊन त्याला काय केलं, बाहेर आण. ते एक्सपिरियन्स शेअर करायचे. काय करायचे? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? 10 कोडी आलेत आणि येशू काय म्हणतो, कुठे जाऊन दाखवा, या जगात. प्रभू ते बरे झाले नाही तर प्रभू त्यांना सांगतो जा आणि दाखवा. म्हणजे प्रभू त्यांना अनुभव मिळाला, अरे बाबा काय विश्वास आहे या प्रभूमध्ये. कळत्या ठिकाणी अनुभव सहभागितेमध्ये, आणि सहभागिता असेल तर आम्हाला शिकायला मिळणार. प्रेज द लॉर्ड. का मग किती लोकांना कळतंय? सहभागिता इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून जर तुम्हाला सहभागिता मिळती ना, सोडू नका. काय मिळते? हा, जर सेवकाबरोबर सहभागिता मिळती, सोडू नका. कारण ज्यावेळेस आम्ही देवाच्या सेवकाच्या सहभागितेत राहायचो आणि एखादं काम आम्हाला मिळायचं देवाच्या सेवकाबरोबर राहून करायचं, तर ते काम आम्ही आनंदाने करायचो. कारण आम्हाला शिकायला मिळायचं. काय मिळायचं? कारण त्याच्याबरोबर मला शिकायला मिळेल आणि तो अभिषेक पण मला मिळणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही सहभागिता खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्याचे 2 शब्दाचे अनुभव आपला लाईफ चेंज करतील. कारण त्याला शिकायला आयुष्य लागलं. किती लागलं? एक सेवकाचं जर आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादी गोष्ट शेअर करतो, त्याला शिकायला किती वेळ लागतो? आयुष्य. काय जातं? पण तो शेअर करताना किती मिनिटात करतो? म्हणजे त्याचा इतक्या वर्षाचा अनुभव तो तुम्हाला 2 मिनिटात शेअर करतो आणि इतक्या मोठ्या गोष्टी तुम्हाला एका क्षणात रिव्हील परमेश्वर करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यांनी किती जळ खाल्ली, काही आयुष्य घातले, कित्येक जळ खाल्ली, पण ती गोष्ट एकदम सोप्या साध्या भाषेत तुम्हाला थोडक्यात रिव्हील केली. म्हणजे तुम्हाला ती जळ खावी लागणार. हे सगळं कुठं घडतं? सहभागितेमध्ये. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? सहभागिता असल्यामुळे ते लोक बलवान होते. कोण? शिष्य. कारण त्या टायमाला व्हॉट्सअप आहे का, फेसबुक आहे का, एक दुसऱ्यांचे काय होते? अनुभव होते. आणि बायबल पण काय असं शिवून लिहिलेलं नव्हतं. बायबल असं प्रॉपरली लिहिलेलं, अनुभवच कुठं असायचे? माइंडमध्ये. आता तरी आपण उघडला बायबल, मी डायरीमध्ये लिहून आणलं सगळं, हे रेफरन्स ते रेफरन्स. त्यांच्याकडे कोणती डायरी? कळतंय? एखाद्याचं पाठांतर नसेल तो म्हणून कसं काय सांगायचं एवढं, पण देवाचा आत्मा अनुग्रह देतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून सहभागिता खूप इम्पॉर्टंट आहे. सहभागिता त्यांच्यामध्ये असल्यामुळं ते लोक त्या ठिकाणी कार्य करू शकले. प्रेज द लॉर्ड. थर्ड पॉईंट आपण पाहूया याच्यामध्ये. शिष्यांमध्ये अजून काय होतं? पुन्हा वाचतो. सेम प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 42 वचन. थर्ड पॉईंट मी घेईल. पहिला पॉईंट मी घेतला, शिक्षण घेत होते. सहभागिता सहभागिता म्हणजे अनुभव शेअर करणं. आणि थर्ड पॉईंट आहे भाकर मोडणं. म्हणजे पहिला अर्थ प्रभू भोजन. काय घ्यायचे? नाव त्याचा पण मिनिंग मी तुम्हाला सांगितलाय. कोणाचं शरीर आहे? ख्रिस्ताचं. कशासाठी घेताय? आणि येशू कुठं गेला? जेणेकरून आपले शाप आणि पाप काय व्हावे? निघून जावे. आणि तो पुन्हा काय झाला? जीवन झाला. मग या प्रभू भोजनाद्वारे त्यांना आठवण असायची. काय असायची? आठवण असायची. आणि त्याद्वारे त्यांना उभारी यायची का मला शांत बसायचं नाही, मला थंड व्हायचं नाही, मला प्रभूचं कार्य पुढे घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे बॉडी ऑफ क्राइस्ट, देवाचं ख्रिस्त शरीर, त्यांच्यामध्ये उभारी टाकायचं. कारण बाबा काम संपलेलं नाहीये, तुला पुढे जायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे समजा प्रेषित आहेत, पाऊल आहेत, इथं सहभागिता, तिथं सहभागिता. इथं 4 लोकांना तयार करतो, रिलॅक्स बसतो. बसला का? हे काय तुम्हाला लोकांना तयार केला, तुम्ही करा, आता मला थोडं रेस्ट करू द्या, मी दुसरीकडे जातो, मी अजून देवाचं काम करतो. कारण जास्त बॉडी ऑफ क्राइस्ट ख्रिस्त शरीर घेत असेल तो म्हणत असेल का नाही प्रभू माझं काम इथं झालेलं नाहीये, मला अजून काम करायचं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? पाऊलांनी खूप ठिकाणी जाऊन काय केली देवाची? इथं गेला काही वर्ष, तिथं गेला काही महिने. मग आपण म्हणू शकतो का अरे बाबा आता इथं काम केलंय, बस आता माझं काम चालू आहे, तुम्ही करा, मी आहे थोडा रिलॅक्स झोनमध्ये. तो रिलॅक्स नाही बसला कधी. देवाचं कार्य काय करत गेला, करत गेला, करत गेला. पुन्हा नवीन ठिकाणी जाऊन पुन्हा एबीसीडी, पुन्हा नवीन ठिकाणी जाऊन पुन्हा एबीसीडी. आणि मागचा व्याप काही ना काही मागे डोक्या मागे त्याच्या असायचाच. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय हे सगळं कसं व्हायचं? ज्यास तो ख्रिस्त शरीर हातात घेत असेल त्याला जाणीव होत असेल का अजून माझं काम संपलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून बॉडी ऑफ क्राइस्ट ज्यास तुमच्या हातामध्ये असेल, प्रभूचं शरीर, तुम्हाला जाणीव व्हावी का मला हा ख्रिस्त गाजवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हा जो इश्यू मी घेतो हा इश्यू मला द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आपण फक्त घ्यायचं नाही, काय करायचं? द्या. म्हणजे तुम्हास जो प्रभू तुम्ही घेताय तो प्रभू तुम्ही लोकांना द्या. प्रेज द लॉर्ड. जाणीव काय व्हावी? जाणीव व्हावी. सेकंड पॉइंट मी सांगितलंय, प्रभू भोजन, ख्रिस्त शरीर म्हणजे कोणाची इच्छा? भाकर. काय शब्द वापरला? भाकर म्हणजे मानना.
मान्ना म्हणजे भाकर. आणि तो म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, देवाची इच्छा पूर्ण करावी तेच माझं अन्न आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभूंनी शिष्यांना सांगितलं होतं, जा आणि तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये काय तयार करा, शिष्य तयार करा, आणि ज्या आज्ञा मी तुम्हाला दिल्या त्या आज्ञा त्यांना पाळायला हवा. म्हणजे ते कोणाची इच्छा पूर्ण करत होते, म्हणजे त्यांची ती झील होती का आम्हाला प्रभूची इच्छा पूर्ण करायची. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये माझा प्राण बाकी आहे, मी प्रभूची इच्छा पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. कारण टार्गेट जग ठेवलंय. टार्गेट काय ठेवलंय? तो म्हणला, जाण सर्व जगाला. म्हणजे मला माझं कार्य काय करायचंय, वाढवायचंय. कारण प्रभूंनी त्याची इच्छा मला प्रगट केली आणि ती इच्छा मला साध्य करायची. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणजे आव्हान यायचे, पण हे सर्व त्यांना बळ देणारं होतं. शिक्षण असेल, सहभागिता असेल, बॉडी ऑफ क्राइस्ट असेल, बळ टाकत होती आणि ह्याद्वारे देवाचं कार्य घेऊन चालले होते. प्रेज द लॉर्ड. लास्ट पॉइंट आपण घेऊ त्याच्यामध्ये, प्रार्थना. काय करायचे? प्रार्थना. अनुभव जरी त्यांच्याकडे होता तरी काय करायचे? का प्रार्थना गरजेची आहे? समजा मी एक सेवक आहे, चला आता मला प्रीचिंग जमायला लागली, वर्षीपरे मला वर्षिप यायला लागली, प्रार्थना करणे मला यायला लागली. पण ज्यावेळेस मी पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायापाशी बसतो, तर मग मी हे प्रेझेंट करतो प्रभूला का प्रभू आता माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे म्हणून मी करणार नाही, मागच्या अनुभवाद्वारे मी पुढची सेवा करत नाही. मी स्वतःला पुन्हा नवीनतेने हंबल करतो, पित्या नम्र करतो आणि म्हणतो, कधी मला पुन्हा अनुग्रह दे आ तुझं वचन प्रचार करण्यासाठी, आ तुझी आराधना करण्यासाठी. कारण देवा, मी माझ्या आता व्यक्तिगत बळावर करत नाही, मला तुझ्यावरच अवलंबून राहायला करायला आवडतं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? समजा जर कुठंच असं बोललं तर दे बरं 15 मिनिट संदेश, पाऊण तास मी देऊ शकतो, इकडून तिकडून इकडून तिकडून. पण ते कसं होणार? बळावर होणार. कसं होणार? मग ते डोक्यात पण जाईल. कशात जाईल? पण याचं आपण प्रार्थना करतो, आपण सगळं श्रेय कोणाला देतो? देवाला. का प्रभू, हे बळाने झालं नाही, हे अनुभवाने झालं नाही, हे सगळं तुझ्या कृपेने झालंय पित्या. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते कंटिन्यूस कोणाकडे प्रार्थना करायचे? देवाकडे. म्हणजे लोक त्यांच्याकडे यायचे की तुम्ही प्रार्थना करा, आम्ही बरे हो. पण त्यांना माहित होतं की आमचं बळ जे आहे ना, ते आमच्यातून नाहीये, ते आमच्या देवातून आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पेत्र ज्या चमत्कार करतो तो कुठं चालला होता? प्रार्थनेला. कुठं चालला होता? म्हणून प्रार्थना पाहिजे. काय पाहिजे? प्रार्थना खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण ह्याचे चेन प्रे करतो. प्रभू, तू तर सगळं जाणतो, अंतकरणात सगळं तुला माहिती आहे, पण ते म्हणतो प्रार्थना यासाठी कर का तुला रिमाइंडर असावं काय कार्य देवाने केलंय. तुला वाटेल का झालं असंच, एक रिमाइंडर असावं कोणी केलंय. हा, नाही तर काही असं होतं का, असं वाटतं नाही घडलं, ऑटोमॅटिक घडायचं होतं, होणार होती मदत. पण जसं आपण प्रे करतो आपल्याला कळतं की कार्य प्रभू जवळून आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? मला पेत्राचं, मी तो एक टॉपिक घेणार आहे जो देवाच्या आत्म्याने मला रिव्हील केला. चमत्कार मंदिरात नाही झाला, चमत्कार मंदिराच्या बाहेर झाला. चमत्कार कुठं झाला पाहिजे होता, पण चमत्कार कुठं घडला? बाहेर. का बाहेर घडतोय? कारण प्रार्थना करणारा व्यक्ती त्या ठिकाणी बाहेर आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणजे असा खूप सुंदर विषय प्रभूने दिलाय का आज अनेक ठिकाणी प्रभूचा गौरव बाहेर घडतोय, दुसरीकडे घडतोय. जिथे घडला पाहिजे तिथं गौरव घडत नाही. मग असं का घडतंय? कारण प्रभू म्हणतो का त्यांच्यामध्ये ना सहभागिता आहे, ना त्यांच्यामध्ये शिक्षण आहे, ना ते लोक तत्पर आहेत, ना ते लोक प्रार्थनेत आहेत. म्हणून तिथं मिरॅकल घडत नाही. पण जे डेडिकेटेड आहेत तिथं मिरॅकल घडणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आजचं वचन हे त्यांचा बेस होता. नांगर. किती नांगर आहेत? आणि ह्याच्यामुळं त्यांचा तारू डगमगत नव्हता. वादळ यायचं पण या गोष्टी त्यांना भक्कम करायच्या, कारण त्यांचा पाया प्रभू येशू ख्रिस्त होता. म्हणून ते लोक शिक्षण घ्यायचे, सहभागितेमध्ये राहायचे, एक्सपिरियन्स शेअर करायचे पत्राद्वारे. काही लोक लांब लांब गेले राहायला, लांब सेवा गेली खूप. मग कसं? तर पाऊल काय लिहायचा का बाबा एक्सपिरियन्स शेअर करतो, ह्याद्वारे तुम्ही एकमेकांना बळ द्या. आणि ह्याद्वारे ते लोक टिकून राहायचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हे बेस त्यांच्या असल्यामुळं त्या लोकांची सेवा पुढे गेली. त्यांनी मरण पण हसत हसत पत्करलं. तिथं पण त्यांनी माघार घेतली कारण त्याचा बेस स्ट्रॉंग होता. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आपल्याला प्रभूचं कार्य वाढवायचंय तर शिक्षण, आणि शिक्षण कधी पूर्ण होत नाही. जितकं प्रभूला जाणू का, तुम्हाला कोणाला जाणायचंय? इन्फिनाइट इंग्लिशमध्ये शब्द आहे, किंवा आपण ज्याला अल्फा आणि ओमेगा म्हणतो, त्याला काही अंत नाही. त्याला आपलं जाणायचं. मग कसं काय आपण जाणू शकतो? म्हणून जितकं तुम्ही शिक्षण घ्याल तेवढं कमी आहे. परत भूक लागून देवाच्या पायापाशी बसा, पुन्हा तेच वचन देव एका वेगळ्या पद्धतीने देतो. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे सांगायचं काय, शिक्षण आणि सहभागिता. मी म्हटलं प्रभू कसं काय, एकच आहे दोन्ही तर. पण जास्त तुम्ही देवाला विचारता, देव लगेच उघडं करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे असं वचन मला आलं आणि मी म्हटलं प्रभू शिक्षण सहभागिता तर एकच झाली. सहभागितामध्ये गेलं, शिक्षण मिळालं. पण ते म्हणतो नाही, शिक्षण वेगळं आणि म्हणजे त्या वेळेने जे प्रभू बोलला त्या ठिकाणी तो पॉईंट प्रभूचा वेगळा आहे. एक्सपिरियन्स काय करा, शेअर करा. म्हणून जे लोक साक्षी देत नाहीत त्यांनी काय द्यावी, कारण तुम्ही तुमचा अनुभव शेअर करताय देवाच्या गौरवासाठी. जर बेस स्ट्रॉंग असेल तर सेवा पुढे जाणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. म्हणून हे शिष्यांचं लाईफ होतं. यामुळं त्यांच्याद्वारे क्रांती आली, कारण त्यांनी प्रार्थना, सहभागिता, शिक्षण आणि प्रभू भोजन सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. हे कायम ठेवायचं आणि आपली सेवा वाढवायची. प्रे करूया आपण. इवन जे गुगल मीटवर आहेत, प्रे करूया आपण. नेत्र बंद करूया. लॉर्ड अब्बा फादर, खरोखर तू महान परमेश्वर आहे. बुद्धीने काय तुझं वचन समजावं पित्या, पण पवित्र आत्मा तू आहे. आणि देवा तू उघडतो म्हणून गोष्टी उघडतात. देवा धन्यवाद, काय गोष्टी तू ऑलरेडी आम्हाला घेऊन चालतो. तुझ्या वाटण्याची ओढ तू आम्हाला लावली का अजून पित्या, अजून पित्या. आणि देवा आम्हाला अजून पाहिजे पित्या, अजून डीप मध्ये दे प्रभू. ती समजण्याची समज दे आणि ते समजून सांगण्याचा पण अनुग्रह दे पित्या. अब्बा सहभागिता, अनुभव शेअर करणं, एकमेकांच्या अनुभवाद्वारे आम्ही शिकू दे पित्या. त्याद्वारे आम्हाला कळू दे का देवा तू किती महान परमेश्वर आहे. आणि प्रभू भोजन ज्यावेळेस ते ख्रिस्त शरीर आम्ही घेऊ, आम्हाला आठवण असावी की हे मला मिळतंय, ही इतरांना पण मिळालं पाहिजे. आणि प्रभू भोजन म्हणजे देवाची इच्छा. आणि तू सांगितलं का जा आणि सर्व सृष्टीला प्रभूचा जाऊन शिष्य तयार कर. देवा मला रिलॅक्स बसायचं नाही. लोक तयार होतील पण मला रिलॅक्स बसायचं नाही पित्या. मला पुन्हा नवीन ठिकाणी जाऊन तुझं कार्य करायचं. मला अनुग्रह दे पित्या. कारण जर आम्ही म्हणतो प्रभू का देवा मला एक संधी दे, धूळ माती किंवा माझी राख तुझा काय गौरव करणार. पण जर तू मला जीवन देतो तर देवा मी तुझा गौरव करणार. देवा जर हे आयुष्य मला दिलंय तर देवा आमचं जीवन हे तुझ्या महिमेसाठी असू दे. आम्हाला फोकस करण्यास सहाय्यता कर पित्या. आणि देवा प्रार्थना आमच्या वाढव. आम्हाला कळू दे पित्या का हे बाळांनी होत नाही. आता प्रभूत आम्हाला अनुभव आलाय प्रार्थना कशी करायची, वचन कसं सांगायचं, आराधना कशी करायची. पण देवा पास्ट एक्सपिरियन्सवर आम्हाला करायचं नाही. पुन्हा प्रभू जसं आम्ही निवले असायचो आणि मनात एक परमेश्वर एक हे लागायचं उत्कंठता का आजचं वचन कसं होईल, आजची प्रार्थना कशी होईल. नेहमी ते एक्साइटमेंट आमच्या मनामध्ये असू दे. कारण त्याद्वारे मी नम्र होणार आणि म्हणणार का देवा मी अशक्त आहे, मला सशक्त कर पित्या. आणि प्रभू आज माझ्यातून तुझा गौरव होऊ दे. देवा 4 गोष्टी आम्हाला बळ दे. कुठं आम्ही कमी पडतोय ती गोष्ट मला वाढवायची. माझं ज्ञान कमी असेल ते ज्ञान मला दे. अनुभव घेण्यात मी कमी असेल मला तो अनुभव मिळवण्याचा अनुग्रह दे पित्या. प्रभू बॉडी ऑफ क्राइस्ट माझ्यातून होऊ दे पित्या. इच्छा तुझी पूर्ण होऊ दे पित्या. आणि माझ्या प्रार्थना वाढव प्रभू. पुन्हा एकदा प्रभू जे लोक लाईव्ह आहेत गुगल मीटवर, जे लाईव्ह आहेत TV यूट्यूबवर पित्या, देवा सर्वांना तुझा अभिषेक मी स्वीकारतो. आणि प्रत्येक जण या प्रत्येक गोष्टीत प्रभू वाढणार आणि देवा तुझा गौरव होणार. सर्व महिमा तुला देतो पित्या. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.